थांबा स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ अगदी स्किप करू नका. कारण आजचा प्रश्न लाखो भक्तांच्या मनात आहे. स्वामी समर्थांचा आवाज खरंच ऐकू येतो का? की तो फक्त आपल्या मनाचा खेळ असतो? आणि जर स्वामी आजही आपल्या भक्तांशी बोलत असतील, तर ते नेमके कसे बोलतात? आजची ही कथा आणि विचार तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो. अनेक भक्त एक प्रश्न वारंवार विचारत असतात की स्वामी समर्थांचा आवाज खरंच ऐकू येतो का? तर मित्रांनो, काही लोक असं पण सांगतात की त्यांना संकटाच्या वेळी कोणीतरी मार्ग दाखवला, आणि काही लोक असं पण सांगतात की मनात अचानक उत्तर मिळालं, काहींना स्वप्नात संदेश मिळाला, तर काहींना कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्या सोबत असल्याची जाणीव झाली. पण मित्रांनो, स्वामी समर्थ हे फक्त शरीर नव्हते. त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि भक्तावरील कृपा यामुळे लाखो लोक त्यांना आजही स्मरतात. जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करतो, तेव्हा त्यांच्या मनातील आणि नामस्मरण करतो तेव्हा त्याच्या मनातील भीती कमी होऊ शकते. मन शांत होऊ शकतं आणि अनेकदा त्या शांत मनातूनच योग्य विचार किंवा निर्णय समोर येऊ शकतो. मित्रांनो, काही भक्त असे सांगतात की जीवनातील सर्व दरवाजे बंद झाले आणि त्यावेळी त्यांना अचानक योग्य मार्ग सापडला. मित्रांनो, काहींना योग्य व्यक्ती भेटली, काहींना योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. मित्रांनो, अशा अनुभवांना अनेक भक्त स्वामींचा संकेत किंवा स्वामींची कृपा म्हणतात. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि प्रत्येकाला प्रत्यक्ष आवाज ऐकू येतोच असे नाही. मित्रांनो, अनेक वेळा स्वामी बोलले असेही म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्यांना एखादी प्रेरणा, धीर किंवा मार्गदर्शन. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.